गुड मॉर्निंग मित्रांनो, माझं नाव अशोक पवार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज चाललो आहे आपण परभणी जिल्ह्यामधील पाथरी या तालुक्यातील रत्नेश्वर या महादेव मंदिरामध्ये. हे मंदिर आहे रामपुरी या ठिकाणी. हे मंदिर वसले आहे गोदावरी नदीच्या काठी. आता निघूया, खूप वेळ झाला आहे. माझ्यासोबत आहे हर्षद, बघू शकता तुम्ही. हाय मित्रांनो. क्षेत्राच्या कमानीपर्यंत जी आहे ती तीर्थक्षेत्राची कमान, श्री क्षेत्र रत्नेश्वर रामपुरी नाव त्याच्याच. हे आहे छोटंसं मंदिर, त्याच्या आजूबाजूने सगळा ऊस लावलेला आहे. आणि हे आहे ते क्षेत्राची कमान. इथून आपल्याला जायचं आहे मध्ये. इकडं भरपूर प्रमाणात कापसाची शेती केली जाते. आजूबाजूला सगळीकडे वावरांमध्ये बघा तर सगळीकडे कापसाची शेती केली जाते. या कापसाची शेती भरपूर मोठं एरिया कापूस लावलेला आहे. काही पण आहे. आता आपण मंदिराच्या जवळजवळ पोहोचूच. चला तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. आता येऊन पोचलो आपण इथं. ही आहे गोदावरी नदी. तर या नदीमध्ये आपण आता आंघोळ करणार आहोत. आंघोळ करून मग मंदिराकडे जाणार आहोत. चला तर मग पटकन येऊ, पटकन आंघोळ करू. पाहू शकता हे छोटे छोटे पोरं आंघोळ करतात. त्यांची खूप मजा चालू आहे. तयार झाली का मित्रांनो आंघोळ? हा, आंघोळ झाली. थंड आहे का पाणी?
आता दर्शन तर झालंय, निघूया आता आपल्या आपल्या रूमकडे परत. त्याच्यात एक कांड झालाय हर्षदकडून, मोबाईल पाडला आणि फुटलाय. चला काही हरकत नाही, नवीन सुरुवात आहे. आपण धालेश्वर या गावामध्ये महामंडळाच्या बस पण थांबतात, जे की नाश्त्यासाठी सगळेजण इकडे थांबतात. तर आपण पण नाश्त्यासाठीच थांबलो, तर चालूया नाश्ता करून घेऊ. नाश्त्यामध्ये काय काय खाऊ. तर इकडचं फेमस आहे खिचडी भात, तर आपण ते घेऊया आणि खाऊ. दिली का ऑर्डर? खाऊया आता. हर्षदने ऑर्डर दिली खिचडी भात. हे म्हणजे खिचडी भात नाही म्हणते आपल्या इकडे, नाशिकडे खिचडी भात म्हणते, इकडे खिचडी. त्याच्यासोबत भजे पण फ्री असतात, म्हणजे फ्री नसतात, चार्जेस असतात. आपली ऑर्डर आली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि खिचडी भात या, तुम्ही पण खायला या. खिचडी भात ही आहे, खिचडी भात स्पेशल थाळी या. हर्षद तडाक सुरू झालंय, नाही सांगता बोलय पब्लिकला. दिसतंय का रे पडेल करतो. तर आपण नाश्ता करून झालंय, आपण संपवलंय. पाहू शकता नाश्ता करून झालंय. पेट्रोल पंपावर गर्दी का? फायनली मित्रांनी येऊन पोचलो आपण घरी, म्हणजे आपल्या रूम. तर मित्रांनो आलोय आपण आपल्या रूमवरती. पाहू शकतो ही आपली इकडे कोपऱ्यातून जे की कुलूप लावले. हर्षद खाली चल ना हर्षद पटकन हवा आला. दरवाजा खोल त्यावर. दरवाजा खोलने का ही आमची रूम. हे सगळा पसारा काढला का. इकडे आमचं किचन. तर मित्रांनो आपण इथूनच ब्लॉगची सुरुवात केली. ही नाते त्याला संपवतोय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करायला विसरू नका. चला तर भेटूया मग पुन्हा एक